शालेय पोषण आहार संदर्भात आपण फूड लायसनची प्रोसेस या ठिकाणी केलेली आहेत. आपल्याला पावती पण आलेली आहेत. आता फूड लायसन आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तो डाउनलोड होते की नाही होते किंवा तिथं काही त्रुटी आहे की ते या ठिकाणी आपल्याला पाहणे आवश्यक आहे. तर या क्रोम ब्राउझरला या ठिकाणी मी येतो आणि फूड या ठिकाणी टाईप करतो. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. या ठिकाणी मी क्लिक करतो. इथं आल्यानंतर बघा आपल्याला आता आपण प्रोसेस केलेली आहे. आता या ठिकाणी लॉग इन फूड बिझनेस आहे बघा. लॉग इन फूड बिझनेस या ठिकाणी मी क्लिक करतो. बघा या ठिकाणी दोन पद्धतीने लॉग इन होता येते. आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाले तो या ठिकाणी टाका, कॅप्चा भरा, प्रोसेस करा, परत या ठिकाणी पासवर्ड टाका, कॅप्चा भरा आणि प्रोसेस करा. याऐवजी मी सोपी पद्धत म्हणून या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर म्हणजे आपण मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी वापरलेला आहे, त्या मोबाईल नंबरवर एक OTP असते, ती OTP या ठिकाणी भरावी लागते. या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकतो, कॅप्चा भरतो आणि सबमिट करतो. आता बघा या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP झालेली असते, ती OTP या ठिकाणी टाकावं लागते आणि प्रोसेस करावं लागते. या ठिकाणी मी OTP टाकून घेतो. या ठिकाणी आल्यानंतर हे बघा हा जो हिरव्या कलरचा इश्यू दिसतो बघा, या ठिकाणी आपल्याला जो इश्यूला या ठिकाणी आपल्याला क्लिक करून आपला फूड लायसन आला की नाही, या शाळेचा फूड लायसन आलं की नाही या ठिकाणी आपल्याला समजत असते. आता बघा माझं या ठिकाणी रिव्हर्स ॲप्लिकेशन बाय ऑथॉरिटी माझं या ठिकाणी ॲप्लिकेशन काही त्रुटीमध्ये आहे. कारण मी मुख्याध्यापकाचा जो डिक्लेरेशन फॉर्म होता तो त्या ठिकाणी अपलोड केला नव्हता, त्याच्यामुळं माझं या ठिकाणी रिव्हर्स आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा इनकम्प्लीट एकला आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा तुम्ही मात्र तुमचा इश्यूवर क्लिक केलं का खाली रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट याला या ठिकाणी क्लिक करायचं आणि या ठिकाणी बघा माझा नो रेकॉर्ड फाउंड, कारण माझं झालेच नाही. आणि बघा ॲक्शनवर काय येतं, ॲक्शनला या ठिकाणी क्लिक करायचं आणि तो त्या ठिकाणी आपला फुल लायसन तुम्हाला दिसतो आणि तो डाउनलोड करून घ्यायचा. आता माझं बघा यामध्ये त्रुटी आलेली आहे, माझ्यामध्ये त्रुटी आलेली आहे. ती त्रुटी कोणकोणती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हे बघा रिव्हर्स ॲप्लिकेशन बाय ऑथॉरिटी आहे, याला या ठिकाणी मी क्लिक करतो. खाली बघा रिव्हर्स हा जो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट याला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी बघा माझ्या शाळेची माहिती या ठिकाणी ओपन झालेली आहे. तुमची जर त्रुटी आढळली असेल तर तुम्ही असं या ठिकाणी करू शकता, नाहीतर इश्यूवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचा फुल लायसन डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी एक हा जो बॉक्स दिलेला आहे या पद्धतीनुसार केलं तरी चालेल, पण मात्र मला माहीत होतं माझ्या त्रुटीमध्ये येणार आहे म्हणून मी या रिव्हर्स ॲप्लिकेशन बाय ऑथॉरिटीला या ठिकाणी मी क्लिक केलं. या ठिकाणी बघा हे सर्व दिलेलं आहे, माझा रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे शाळेचा. आता प्रोसीड बघा, प्रोसीडला या ठिकाणी मी क्लिक केलं. या ठिकाणी बघा अशी ही माहिती या ठिकाणी येऊन जाते. आता ही माझं शाळेची संपूर्ण माहिती आहे आणि या ठिकाणी बघा आता यांनी म्हटलेलं आहे बघा, महोदय कृपया आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकत्र स्कॅन करून अपलोड करा. परत दुसरं असं म्हटलेलं आहे, महोदय कृपया आपल्या शाळेचे पॅन कार्ड किंवा टॅन कार्ड असेल तर तो त्या ठिकाणी अपलोड करा. महोदय कृपया शाळेच्या नावाचे इलेक्ट्रिक बिल, उतारा, टॅक्स रिसीट अथवा कोणतेही शासकीय कागद अपलोड करा. शासकीय कागद अपलोड करा म्हणजे तो मुख्याध्यापकाचा डिक्लेरेशन फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे. 5 MBच्या आतमध्ये अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी आता मी आपल्याला या संबंध होय म्हणायचं. आता काय टाईप करायचं मी या ठिकाणी व्हॉट्सअपला देखील काढलेलं आहे. होय दिलेल्या कागदपत्राची पूर्तता करतो, याला या ठिकाणी मी कॉपी करतो आणि प्रत्येकाला या ठिकाणी मी इथं टाकतो. याला या ठिकाणी कॉपी करतो आणि या ठिकाणी याला पेस्ट करतो. अशा प्रकारे या ठिकाणी लिहून घ्या, होय दिलेल्या कागदपत्राची पूर्तता करतो. आता या ठिकाणी रिझन आहे बघा, रिझन पण मी लिहून घेतलेलं आहे व्हॉट्सअपला. डॉक्युमेंट्स अपलोड ॲज पर क्युरी याला ठिकाणी कॉपी करतो आणि या ठिकाणी बघा याला इथं पेस्ट करतो. डॉक्युमेंट अपलोड ॲज पर क्युरी. आता हे सर्व प्रोसेस केल्यानंतर खाली बघा प्रोसीड शब्द आहे. हा जो प्रोसीड आहे, प्रोसीडला या ठिकाणी मी क्लिक करतो, ओके करतो. महाराष्ट्र आहे बघा सिलेक्ट केलेलं. या ठिकाणी फूड सर्व्हिसला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी मिड डे मील कॅन्टीन आहे बघा. आता हे प्रोसीड आहे बघा, प्रोसीडला या ठिकाणी क्लिक करतो.
तर हा जो रजिस्ट्रेशन आहे म्हणजे हे सर्व पहिल्यापासून येत आहे बघा. या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करतो. आता हे मी भरलेलं आहे सर्व, तर या ठिकाणी आपोआप फिलअप झालं बघा. मी जितकं भरलेलं होतं तितकं सर्व या ठिकाणी फिलअप झालेलं आहे. हे सर्व तुम्ही पाहू शकता बघा. हे मी मागं भरलेलं होतं, तर या ठिकाणी सर्व हे फिलअप झालेलं आहे. या ठिकाणी मी आता ईमेल आय डी पण टाकून घेतो. यावेळेस आपल्या ईमेल आय डीवर देखील तो फुल लायसन त्या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी सिलेक्ट करतो 16 नंबरचा, सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करतो. या ठिकाणी ओके करतो. प्रोसीडला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बघा. फोटो आलेलं आहे या ठिकाणी, हे पॅन कार्ड पण आलेलं आहे. अदर डॉक्युमेंट्स म्हटलेलं आहे, व्ह्यू मॅनेजरी डॉक्युमेंट्स. या ठिकाणी बघा अदर डॉक्युमेंट्स म्हटलेलं आहे. तर या अदर डॉक्युमेंट्सला आता या ठिकाणी बघा डॉक्युमेंट्स डिस्क्रिप्शन आपण बघा जो सांगितलं आहे, मुख्याध्यापकाचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकत्रित स्कॅन करायचं आहे. नंतर डिक्लेरेशन फॉर्म त्या ठिकाणी टाकायचं आहे. परत त्या ठिकाणी आपलं इलेक्ट्रिक बिलचं त्या ठिकाणी फोटो अपलोड करायचे, असं सर्व त्या ठिकाणी आपण होय म्हटलं बघा. आता आपण या ठिकाणी एक एक पाहूया. डॉक्युमेंट डिस्क्रिप्शन या ठिकाणी म्हटलं अपलोड स्टेट, या ठिकाणी जास्तीत जास्त आपण या ठिकाणी 15 डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो. तर बघा एनी अदर डॉक्युमेंट्सला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं आपण काय अपलोड करणार आहोत. तर पहिले या ठिकाणी मी टाईप करतो बघा, आधार अँड पॅन कार्ड विथ, म्हणजे तो एकत्र आहे असं थोडक्यात. आणि या ठिकाणी बघा चूज फाईलला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि याला या ठिकाणी ओपन करतो. या ठिकाणी याला क्लिक करतो आणि सिलेक्ट ऑप्शनला क्लिक करतो आणि या ठिकाणी अपलोडला या ठिकाणी क्लिक करतो. याने आता एक घेतलं आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड हेडमास्टरचं. तर परत या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शनला सिलेक्ट करायचं, एनी अदर डॉक्युमेंट्सला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. आणि बघा या ठिकाणी शाळेचं इलेक्ट्रिक बिल, स्कूल इलेक्ट्रिक बिल या ठिकाणी सिलेक्ट करतो. फाईलला या ठिकाणी क्लिक करतो, इलेक्ट्रिक बिलला या ठिकाणी क्लिक करतो आणि इलेक्ट्रिक बिल आहे बघा या ठिकाणी अपलोडला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं. तर दुसरा घेतो बघा. आता सिलेक्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो, त्यांनी अदर डॉक्युमेंट्सला या ठिकाणी क्लिक करतो. आता स्कूल इलेक्ट्रिक बिल झालं, आधार आणि पॅन कार्ड विथ झालं, शाळेचा पॅन कार्ड, स्कूल पॅन कार्ड. फाईलला या ठिकाणी क्लिक करतो, या ठिकाणी क्लिक करतो, सिलेक्ट ऑप्शनला या ठिकाणी वरती क्लिक करतो आणि या ठिकाणी बघा हे अपलोड या ठिकाणी क्लिक करतो. हे या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे. आता स्कूल पॅन कार्ड झालं. आता या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो, एनी अदर डॉक्युमेंटला क्लिक करतो, चूज फाईलला या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी आपण एकदा डिक्लेरेशन फॉर्म या ठिकाणी टाईप करतो, या ठिकाणी क्लिक करतो, फाईलला या ठिकाणी क्लिक करतो, क्लिक करून सिलेक्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो आणि अपलोडला या ठिकाणी क्लिक करतो. फोटो अपलोड अगोदरच केलेला होता, पॅन कार्ड देखील तो अगोदरच अपलोड केलेला होता. या ठिकाणी जास्तीत जास्त 15 डॉक्युमेंट्स अपलोड करता येते. त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं, त्या ठिकाणी मी त्याची पूर्तता पण केली बघा. सुरुवातीलाच काय त्रुटी आढळली, त्या त्रुटी आढळल्यामध्ये मी सांगितलं की मी हेडमास्टरचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड विथ दोघांचा एकत्रित स्कॅन करून तो फोटो या ठिकाणी अपलोड केला. नंतर बघा शाळेचा इलेक्ट्रिक बिल असेल तो त्या ठिकाणी अपलोड केला. नंतर स्कूलचा म्हणजे शाळेचा पॅन कार्ड आहे तो या ठिकाणी अपलोड केला. नंतर हेडमास्टर डिक्लेरेशन फॉर्म आहे बघा, मी डिक्लेरेशन फॉर्म भरला नव्हता, तोही या ठिकाणी फॉर्म भरला. अशा प्रकारे त्यांनी जी पूर्तता सांगितली होती या ठिकाणी मी पूर्तता केलेली आहे. आता या ठिकाणी हा जो चेक बॉक्स दिसतो तुम्हाला, चेक बॉक्सला या ठिकाणी मी क्लिक करतो, सबमिट ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि हा जो माझा मोबाईल नंबर आहे त्याची पे भरलं होतं तरी या ठिकाणी तो दाखवतो बघा. या ठिकाणी जर आपण मोबाईलवर पे करणार आहे त्याचा तर प्रोसीडला या ठिकाणी मी क्लिक करतो. आपल्या मोबाईलवर एक OTP आला असेल तो या ठिकाणी मी क्लिक करतो.
आता या ठिकाणी जी रिसिप्ट आहे बघा, आता परत मी भरलेली आहे ती रिसिप्ट या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा, आजच्या तारखेची ही पावती आहे. याचे मी स्क्रीनशॉट काढून घेतो. आता बघा, परत मी या ठिकाणी इनकम्प्लीट या लॉग इन झालो. आणि कारण आता पे करायची आवश्यकता नव्हती, कारण मी अगोदर पे केलेलं होतं. 300 रुपये मी पे केलेलं होतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी असं आलं इनकम्प्लीट ॲप्लिकेशन आहे का, याला ठिकाणी क्लिक करतो. नो रेकॉर्ड फॉर्म दिसते. नंतर सबमिट ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे का तो या ठिकाणी पाहतो. याला या ठिकाणी खाली क्लिक करतो. क्लिक केल्यावर असं येते बघा, या ठिकाणी 26/8/2026 परत मी लास्ट अपलोड केलेलं आहे, आताही केलेलं आहे. आता या ठिकाणी ते व्ह्यू रिसिप्ट दिसते बघा, व्ह्यू हिस्ट्री दिसते. हे सर्व या ठिकाणी आलेलं आहे. आता माझं फक्त आता प्रमाणपत्र येणार आहेत. परत 2-4 दिवस गेले की परत त्यांचं काही राहिलं असेल तर परत ते आपल्याला सांगतात तुमचं काय बाकी आहे. आता रिव्हर्टेड ॲप्लिकेशन ऑथॉरिटी या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी नो रेकॉर्ड फॉर्म म्हणजे मी आत्ता ते पाठवलेलं बघा. आणि ह्या जो इश्यूला या ठिकाणी क्लिक करतो, कारण आपला जो प्रमाणपत्र आपला जो फुल लायसन येणार आहे तो तर या ठिकाणी येणार आहे. इश्यूला या ठिकाणी क्लिक करतो आणि इश्यू रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट या ठिकाणी क्लिक करतो. नो रेकॉर्ड फॉर्म. परंतु आता मी ती सर्व जी प्रोसेस या ठिकाणी सर्व जी कमतरता होती ती सर्व कमतरताची या ठिकाणी मी पूर्तता केलेली आहे. तर आता माझा जो सर्टिफिकेट येणार आहे तो माझा जो फुल लायसन येणार आहे किंवा तुमचाला येणार आहे तो इश्यूवर येणार आहे. इश्यूला या ठिकाणी क्लिक करायचं आणि इश्यू रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट या ठिकाणी क्लिक करून तो त्या ठिकाणी या खालच्यामध्ये ॲक्शनमध्ये तो आलेला असतो. ॲक्शनला क्लिक करून त्या ठिकाणी आपलं फुल लायसन डाउनलोड करून घ्या. हा मी एज्युकेशन हेल्प ग्रुप बनवलेला आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. तुमची काही शंका असेल कुशंका असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.